माझे नाव सुशीला काशीनाथ डुकरे. मला पायाचा खूप त्रास होत होता, चालता येत नव्हतं. इथे आल्यापासून ट्रीटमेंट घेतल्यापासून चालता यायला लागले. अजय नमस्कार, मी डॉक्टर आहिरे. तुम्ही आपल्या क्लिनिकमध्ये किती दिवसांपासून येत आहात? आज 10 दिवस झाले. 10 दिवसांपासून येतात. किती किलोमीटर, किती वेळ लागतो तुम्हाला यायला? आम्हाला यायला 1.5 तास. यायला 1.5 तास, जायला 1.5 तास आणि उपचार 1-1.5 तासाचा उपचारामध्ये म्हणजे तुमचे जवळपास 3, 3.5, 4-5 तास तर असेच जातात ते तुमचे, बरोबर? बरं, तुम्हाला काय वाटतं, तुम्ही 10 दिवसांपासून तुमचे 5 तास दिवसाला वाया जाऊ राहिले, त्याचं चीज झालंय की नाही झालं? हो, झालं ना चीज. बरं, चीज झाले. बरं, तुमचं वय किती आहे? वय 60. वय 60. तुमचं गाव काय? मंगळ पारगाव. मंगुळे पारगाववरून तुम्ही इथे येत आहे रोज आणि रोज जात आहे, बाईकवर येत आहे, ट्रीटमेंट घेत आहे, बरोबर. तुम्हाला पहिल्या दिवशी माझ्याकडे आले होता तेव्हा काय काय त्रास होत होता? पायाचाच त्रास होत होता. पाय खूप दुखत होता मांडीमध्ये. हां हां. तर तो आणि हा त्रास किती दिवसांपासून होता तुम्हाला? हा त्रास आहे ना, जवळजवळ म्हणजे आता चालू 15 दिवसापासून होता. तसं म्हणजे बाकी नाही काही. तसं आधी 15 दिवसांपूर्वी तुम्ही एकदम व्यवस्थित होते? हो. मणक्याचा त्रास आधीचा आहे, पण मणक्याचा नव्हता काही त्रास. मणक्याचा त्रास जो होता तो आता आहे का? आता मणक्याचा त्रास कमी झाल्यासारखा वाटतोय. कमी झाल्यासारखं वाटतंय. बरं, जे तुम्हाला पहिल्या दिवशी आले होते त्रास घेऊन, त्याच्या किती टक्के त्रास आता बरा झालेला आहे? 80-90% त्रास कमी झालेला आहे. त्रास 80-90% बरा झालेला आहे. बरं, ताकद वाढल्यासारखी वाटते का? किंवा आधी कोणकोणती कामं करता येत नव्हती तुम्हाला? काम म्हणजे मला आहे ना, पाय दुखायला लागल्यावर बसता उठता पण येत नव्हतं, चालायला तर येतच नव्हतं. चालता येतच नव्हतं. तुम्ही पहिल्या दिवशी तर कसे तरी धरून आणल्यासारखे चालत, एक पाऊल टाकायला तुमचं अशक्य झालं होतं. आता चालायला किती त्रास होतो? आता अजिबात नाही त्रास होत काही. उठायला बसायला अजिबात नाही. अजिबात थोडाफार होत असेल ना? अजिबात होत नाही. बरं, जास्त काम केल्यानंतर थोडाफार त्रास होत असेल, कारण आत्ता तुमचा 10वा दिवस आहे, आत्ता उपचार चालू आहे. आता तुम्हाला मी व्यायाम सांगणार, जेणेकरून ते व्यायाम घरी करायचे. ते घरी किती वेळा करता व्यायाम तुम्ही? 2 टाइम करते. 2 टाइम करता. बरं, तुम्हाला बाकीचे कधी डॉक्टरांकडे गेलेले आहात का तुम्ही? डॉक्टरांकडे नाही गेलेलो आम्ही, अगोदर गेले होते. बरं, त्या डॉक्टरांमध्ये आणि आपल्या ट्रीटमेंटमध्ये काही खूप फरक वाटतो. काय फरक वाटते तुम्हाला? जे काही वाटत असेल ना वेगळे, पण आपल्या क्लिनिकमध्ये इथले डॉक्टरांमध्ये पल्लवी मॅडमने तुम्हाला उपचार दिला आहे, मी उपचार दिला आहे, आमच्या उपचारामध्ये आणि बाकीच्यांच्या उपचारामध्ये काही फरक वाटतोय का? आता हे थेरपीचे उपचार आहेत ना, ते व्यवस्थित मिळतात. इथे व्यवस्थित मिळतात मॅडमकडून, माझ्याकडून व्यवस्थित समजून सांगणं महत्त्वाचं आहे. कारण उपचार तर कोणी देतं किंवा व्यायाम कोणी सांगतं, पण ते करून घेणं आणि बरोबर करतात की नाही, किंवा वेळ. आणि तुम्हाला स्पेशल असं ट्रीटमेंट भेटलेली का सगळ्यांना अशाच लेवलची ट्रीटमेंट भेटते? कारण तुम्ही बघताना रोज. हो, व्यवस्थित ट्रीटमेंट भेटते, चांगली भेटते. बरं, तुमच्यासारखा त्रास ज्यांना असेल, इथे कोणकोणते आजार बरे झालेले आहे बघितलेत का तुम्ही? का तुम्ही असताना कोणी पेशंट बघितले ना, इथे तुम्ही दाखवले ना ते व्हिडिओ. हा, व्हिडिओ दाखवले. तुमच्या असताना कोणी आलेलं का? तुम्ही असताना? मी असताना पण आलेले. हा, त्यांना बरं वाटायचं का? कोणी म्हटलं का मला फरकच पडला नाही तरी मी येते? असं किती जण म्हटले तुम्हाला? नाही, असं कोणीच नाही म्हटलं. म्हणजे सगळे येतात, ते खुश होतात आणि काही लांबून येतात तुमच्यासारखे. बरं, तुम्हाला काय वाटतं, तुमच्यासारखा ज्यांना त्रास असेल त्यांनी आपल्याकडे यावं? म्हणजे तुम्हाला चालणं पण अशक्य झालं होतं. जास्त किती वेळ उभं राहू शकत होते तुम्ही? दुखत असल्यावर अजिबातच उभं राहता येत नव्हतं. तसं म्हणजे माझं नेहमीच आता शेती असल्यामुळं काम आहेच ना, सारखं चालूच असतं काही ना काही. पण त्या दिवशी ज्यावेळेस पाय दुखायला लागला त्यावेळेस मला उभंच राहता येत नव्हतं. अशा अवस्थेत तुम्ही आले होते आणि तुम्ही बघितलं असेल की इथे फक्त मशीन आहे, इंजेक्शन नाही, गोळ्या नाही, कसं काय बरं होणार? तुम्हाला विश्वास बसला होता का? पहिल्या दिवशी विश्वास बसला होता का की मी बरं होणार असं? आता विश्वास बसलाय. आता बसले. आधी बसल्या नव्हतं. आधी वाटलं होतं की काय नेमकी होतं की नाही होत, कारण इंजेक्शन पण नाही, गोळ्या पण नाही. आणि एक डॉक्टर म्हटल्यावर इंजेक्शन, गोळ्या हे लोकांच्या डोक्यात मला हे खूपच आवडलं. हा, बोला ना. इंजेक्शन नाही, गोळी नाही, काही तेल नाही चोळायला, किंवा हे तेल लावा, रोज लावा, असं काहीच टेन्शन नाहीये. घरी फक्त व्यायाम करायची. किती वेळा व्यायाम करता?
आता मी सध्या म्हणजे 2 टाइम नेमाने करते, कारण 3 वेळेस नाही होत. कारण इथून जाऊन बरोबर इथे 5 तास जायचे, आता याच्यानंतर 4 वेळा करा तुम्ही, कारण इथे यायचं नाहीये. आजचा आपला शेवटचा दिवस, 10 दिवसांमध्येच तुम्ही क्लिअर झालेले आहात जवळपास 90%, 80-90% झालेले. जे 10% राहिले ते काय राहिले ते सांगाल का? 10% राहिलेत म्हणजे ते असे राहिले, थोडंसं दुखतं असं कधीतरी दिवसातून 1-2 वेळा. 1-2 वेळा असं चाललं तरच जास्त. आणि ते किती वेळ दुखतं? अगदी थोडा वेळ, म्हणजे 2 मिनिटं, 5-10 मिनिटं, फक्त 10 मिनिटं. जे आधी तुमचं 24 तास दुखायचं आणि जसं दुखायचं तसंच दुखतं का त्याच्यापेक्षा नाही कमी दुखतं? कमी दुखतं. म्हणजे ते व्यायाम करून तुम्हाला बरं होईल असं वाटतंय का? हो वाटतं. नक्की. बरं, बाकीच्या प्रेक्षकांना तुम्हाला काय सांगायचं फिजिओथेरपी बद्दल? तुम्हाला काय वाटतंय, म्हणजे काय त्याच्याबद्दल अजून काय, की कोणकोणते आजार इथे बरे झालेले तुम्हाला माहिती आहे? हो, आता हे येतात ना आजी, मणक्याचे, परत शिरांचे, खांदे, कंबर वगैरे, कंबर, गुडघे, तुमची डोकेदुखी, अर्धांगवायू, नंतर तुमचं जे काय असेल डोकेदुखी, मानदुखी, खांदा, सगळं इथे बरे होते असं वाटतंय का तुम्हाला? हो. बरं, धन्यवाद.